शेख हसीना युग संपलं आणि तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीला प्रचंड बहुमत मिळालं। बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं आणि दक्षिण आशियाच्या राजकारणामध्ये नवं समीकरण तयार झालंय। भारत बांगलादेश संबंधांसाठी रिसेटची संधी आहे की नव्या तणावाची सुरुवात, पाहूयात सविस्तर या व्हिडिओमधून। पहिला महत्त्वाचा मुद्दा निकाल काय सांगतो। 300 सदस्यांच्या संसदेमध्ये 2/3 बहुमताकडे झेपावणारा विजय बीएनपी साठी ऐतिहासिक आहे। शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये इस्लामी पक्ष जमाते इस्लामीने देखील लक्षणीय कामगिरी केली आहे। 1991 मध्ये 18 जागांवर असलेला हा पक्ष यावेळी मात्र 60 पेक्षा जास्त जागांवर पोहोचलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे की बांगलादेशमध्ये राजकीय पट पुन्हा एकदा आखला जातोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताची तातडीची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच तारिक रहमान यांचं अभिनंदन केलं। हा जलद प्रतिसाद संकेत होता की नवी दिल्ली नवीन सरकारशी संवादासाठी तयार आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच ढाक्याला भेट देऊन खालिदा जिया यांच्या निधनानंतर शोक देखील व्यक्त केलेला होता। त्या भेटीने तणाव काही प्रमाणात कमी झाल्याचे संकेतही मिळाले। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, भारत बीएनपी संबंध आता नवे नाहीयेत। जनरल जिया उर रहमान यांनी 1978 मध्ये बीएनपीची स्थापना केली। त्यानंतर खालिदा जिया यांच्या नेतृत्वाखाली 2001 ते 2006 या काळामध्ये बीएनपी जमात आघाडीमध्ये सत्तेत होती। याच काळात भारतासाठी मोठी सुरक्षेची चिंता देखील निर्माण झालेली। ईशान्य भारतातील काही बंडखोर संघटनांना बांगलादेशामध्ये आश्रय मिळाल्याच्या तक्रारी होत्या। दहशतवाद विरोधी सहकार्य कमी झालं आणि 2008 नंतर शेख हसीना सत्तेत आल्या आणि त्यांनी अशा संघटनांवर कठोर कारवाई केली। भारत बांगलादेश संबंध त्या काळामध्ये सुवर्ण अध्याय म्हणून ओळखले गेले। मात्र देशांतर्गत राजकारणामध्ये विरोधकांवर कारवाईच्या आरोपांमुळे असंतोष वाढला आणि अखेर 2024 मध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर हसीनाचं सरकार कोसळलं। चौथा महत्त्वाचा मुद्दा, तारिक रहमान यांनी परतल्यानंतर आक्रमक भारत विरोधी भूमिका घेतलेली दिसली नाही। त्यांच्या भाषणामध्ये सर्व नागरिकांसाठी सुरक्षित बांगलादेश असा सर्वसमावेशक सूर होता। बीएनपीच्या जाहीरनाम्यामध्ये बांगलादेश बिफोर ऑल ही भूमिका मांडण्यात आली। मैत्री हो, अधिपत्य नाही हा अप्रत्यक्ष संदेश भारताला उद्देशून दिल्याचं विश्लेषक सांगतात। तसंच इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही हे विधानही तितकंच महत्त्वाचं आहे। जमाते इस्लामीने देखील शेजारील देशांशी परस्पर सन्मानावर आधारित संबंधांची भूमिका घेतली। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही पक्षांनी पाकिस्तानचा थेट उल्लेख टाळलेला आहे, मात्र मुस्लिम जगताशी धोरणात्मक भागीदारी हा मुद्दा पुढे आणलाय। आता भारतासाठी 8 मोठी आव्हानं आहेत। पहिलं महत्त्वाचं म्हणजे शेख हसीना भारतात राहतात हा मुद्दा बीएनपी सरकार समोर संवेदनशील ठरू शकतो। त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी देखील होऊ शकते। दुसरं म्हणजे ईशान्य भारतातील दहशतवादी संघटनांवर नियंत्रण कायम राहणं दिल्लीसाठी अत्यावश्यक आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे। वस्त्रोद्योग असेल, ऊर्जा असेल, सीमावर्ती व्यापार असेल, दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहेत। आसाम, मेघालय, त्रिपुरा यांना ढाका सिलेट मार्गे जोडणारे प्रकल्प सुरू आहेत। भारताला ते पुढे न्यायचे आहेत। पाचवं म्हणजे वैद्यकीय उपचार, पर्यटन, शिक्षण। हजारो बांगलादेशी नागरिक भारतात येतात। व्हिसा सुलभता आणि दीर्घकालीन व्हिसा धोरण हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याबरोबर बेकायदेशीर स्थलांतर हा भारतातील राजकीय वादाचा मुद्दा आहे, संवेदनशीलही तितका आहे, त्यामुळे हाताळणी आवश्यक आहे। अल्पसंख्याक सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे। तर सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या बातम्या या सतत येत आहेत आणि त्यामुळे भारतावरचा दबाव वाढतो। आठवा महत्त्वाचा मुद्दा, चीन पाकिस्तानातील घटक। जर संबंध बिघडले तर बांगलादेश चीन किंवा पाकिस्तानकडे झुकू शकतो। भारताला ते टाळायचं आहे, त्यामुळे बीएनपीचा विजय हा भारतासाठी धोका आहे असं म्हणणं घाईचं ठरणार आहे। पण ही परीक्षा आहे, म्हणजे विश्वास पुन्हा निर्माण करण्याची। शेख हसीना युगामध्ये निर्माण झालेलं जवळचं सहकार्य आता नव्याने समीकरणामध्ये टिकवता येईल का हे देखील पाहावं लागणार आहे की दक्षिण आशियामध्ये नवी शक्ती स्पर्धा सुरू होईल। उत्तर येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होईलच, पण एक गोष्ट ही निश्चित झाली आहे,
दिल्ली आणि ढाका दोघांनाही स्थैर्य, व्यापार आणि सुरक्षा यांचा समतोल हा साधावाच लागणार आहे. आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये काय वाटतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा.